नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण सन्निकर्षाचे स्वरूप समजून घेणार आहोत. सन्निकर्षाचे स्वरूप. संबंध जो असतो त्यालाच सन्निकर्ष असं म्हटलं जातं आणि तो संबंध दोन प्रकारचा असतो. एकतर नित्य संबंध आणि दुसरा जो आहे तो अनित्य संबंध. नित्य आणि अनित्य हा दोन प्रकारचा संबंध त्या ठिकाणी असतो. मग हा नित्य संबंध जो आहे जो समवाय संबंध आहे. नित्य संबंध कशाला म्हटलं जातो? समवाय संबंध, ज्याला एखाद्या गोष्टीपासून वेगळं करता येणार नाही, त्याच्यातून वेगळं करता येणार नाही असा संबंध जो आहे तो समवाय संबंध. जसं आकाश महाभूतातून शब्द वेगळे करता येऊ शकत नाही, ह्या दोन गोष्टी, आकाशातून शब्द, तर तो जो आहे तो समवाय संबंध म्हटला जातो किंवा नित्य संबंध म्हटला जातो. तर अनित्य संबंध म्हणजे सन्निकर्ष किंवा संयोग, तात्पुरता संयोग. म्हणजे नेत्राने त्या ठिकाणी एखादे पेन बघणे किंवा घट बघणे, आपल्या याच्याप्रमाणे घटाचं जे एक्झाम्पल घेऊ आपण, घट बघणे हा अनित्य संबंध आहे. जोपर्यंत तुम्ही बघताय तोपर्यंत त्या ठिकाणी आहे, तो संयोग म्हटला जाईल. तो संयोग म्हटला जाईल. हा जो आहे हा समवाय म्हटला जाईल. हा संबंध जो आहे हा समवाय संबंध, हा समवाय संबंध जो आहे तो संयोग संबंध. येस, तात्पुरता संबंध थोडक्यात. त्याला सन्निकर्ष देखील म्हटलं जातं. येस. मग इंद्रियार्थ सन्निकर्ष, इंद्रिय आणि अर्थ यांच्या संबंधालाच इंद्रियार्थ सन्निकर्ष असं म्हटलं जातं. सन्निकर्ष तात्पुरता आता आपण पाहिला. अनित्य संबंध तो प्रत्यक्ष ज्ञानाचा हेतू आहे, त्याच्यामुळेच आपल्याला प्रत्यक्ष ज्ञान होतं मात्र. आणि तो इंद्रियार्थ सन्निकर्ष जो आहे तो 6 प्रकारचा सांगितलेला आहे. एक एक बघूयात आपण. 6 प्रकारचा इंद्रियार्थ सन्निकर्ष. पहिले नाव बघून घेऊ आपण. संयोग सन्निकर्ष, 6 प्रकारचा सन्निकर्ष. इंद्रियार्थ सन्निकर्ष, संयोग सन्निकर्ष, SS संयोग. आता आपण पाहिलं अनित्य संबंध. येस, संयोग सन्निकर्ष. दुसरा आहे संयुक्त समवाय सन्निकर्ष, संयुक्त समवाय सन्निकर्ष. आणि तिसरा आहे संयुक्त समवेत समवाय सन्निकर्ष. बघा, S2, S3 आणि S4. संयोग सन्निकर्ष, संयुक्त समवाय सन्निकर्ष. आता या संयुक्त आणि समवायच्या मध्ये समवेत शब्द टाकायचा आहे फक्त. संयुक्त समवेत समवाय सन्निकर्ष. येस, त्याचं आपण डिस्क्रिप्शन पण खाली बघणार आहोत सविस्तर. समवाय सन्निकर्ष, समवाय नित्य संबंध. आता याच्यामध्ये समवायचा पुढे समवेत टाकायचं आहे फक्त. इथं जसं आपण समवेत टाकला होता, इथं पण परत S2 आलं, परत S3 समवेत टाकलं त्याच्यामध्ये की समवेत समवाय सन्निकर्ष हे त्या ठिकाणी होऊन गेलं. आणि तिसरं आहे V2S, विशेषण विशेष्य भाव सन्निकर्ष, विशेषण विशेष्य भाव सन्निकर्ष. आता इथं संस्कृत मधलं विशेषण विशेष्य तुम्हाला माहित असेल तर इथं हे सोपं जाईल समजायला. विशेषण विशेष्य भाव सन्निकर्ष. S2, S3, S4, S2, S3, V2S हे त्या ठिकाणी तुमचे सन्निकर्ष याप्रमाणे सहज लक्षात राहू शकतात. त्यानंतर एकेकाचे वर्णन बघूया आपण. संयोग सन्निकर्ष. आता हे एक्झाम्पलने जास्त लवकर तुम्हाला क्लिअर होईल. बघा, आता तुमच्या चक्षुरेंद्रिय जे आहे, नेत्र, ह्या नेत्राने या घटाचं जे प्रत्यक्ष ज्ञान होते, त्याच्याकडे बघितल्यामुळे जे प्रत्यक्ष ज्ञान होते हे, तेव्हा त्याला कारणीभूत असणारा जो संयोग, तो जो कारणीभूत असणारं जे आहे त्याला संयोग सन्निकर्ष म्हटलं जातं. त्याचा संयोग होतोय, तुम्ही त्या ठिकाणी बघताहेत, त्याच्याकडे काही वेळासाठी त्याच्याकडे बघताहेत, नजर तुमची गेली की तिथून त्या ठिकाणी ते, नजर हटल्यावर ते त्या ठिकाणी दिसणार नाही, तर तो संयोग सन्निकर्ष म्हटला जातो पहिला. देन बघा, जसं
चक्षुरेंद्रियाद्वारे घटाचं ज्ञान, संयोग सन्निकर्ष. येस. देन संयुक्त समवाय सन्निकर्ष. आता त्या घटाचं ज्ञान होताना तुम्हाला बघा, संयुक्त आणि समवाय चक्षुरेंद्रियाद्वारे घटाचं ज्ञान होतं, ते संयोग सन्निकर्षाद्वारे त्याच वेळी त्या घटात असणाऱ्या रूपाचेही ज्ञान होतं. खूप छान आहे, तो गुण झाला त्याचा. छान, बेस्ट, उत्कृष्ट. हे जे आहे हे त्याचा त्या ठिकाणी छान दिसतंय, चला घेऊन घेऊ. तर हे जे आहे चक्षुरेंद्रियाने घटाचं ज्ञान झालं, हे संयोग सन्निकर्षाने. पण ते त्याचा गुण जो आहे, छान म्हणा, बेस्ट म्हणा, उत्कृष्ट म्हणा, तो जो आहे तो झाला संयुक्त समवाय सन्निकर्षाने. कारण तो गुण जो आहे त्याच्यात समवाय संबंधाने आहे, तो त्याच्यातनं वेगळा करू शकत नाही. घटातनं आपण उत्कृष्टता त्याची वेगळी करू शकत नाही. हा समवाय संबंध झाला, तो समवाय संबंधाने त्याच्यामध्ये तो गुण असणार आहे. पण त्याचं ज्ञान जे होणार आहे आपल्याला ते संयुक्त समवाय सन्निकर्ष. संयुक्त समवाय सन्निकर्ष हा जो आहे हा दुसरा सन्निकर्ष. तर तिसरा सन्निकर्ष संयुक्त समवेत समवाय सन्निकर्ष. येस, तिसरा जो आहे तो संयुक्त समवेत समवाय सन्निकर्ष. समवेत टाकायचे त्याच्या दोघांच्या मध्ये. चक्षुरेंद्रियाद्वारे घटाचे ज्ञान होते हे तो संयोग सन्निकर्ष. त्याच वेळी त्या घटात असलेल्या रूपाचे देखील ज्ञान होते हे, जे रूप त्यामध्ये समवाय संबंधाने असतं, ते वेगळं करता येत नाही. त्यासोबतच त्या रूपात असलेल्या रूपत्वाचं देखील ज्ञान होतं. त्याच्यामुळे ते त्या ठिकाणी ते इतकं छान दिसतंय, आपल्याला ते घ्यावं असं वाटतंय. तर तो जो आहे त्याचं रूपत्व, संयुक्त समवेत समवाय सन्निकर्ष. हा बघा, छान रूपड आहे असं त्या ठिकाणी आपण म्हणतो. चक्षुरेंद्रियाद्वारे त्या ठिकाणी पहिले घटाचं ज्ञान झालं, कोणत्या संयोगाने? संयोग सन्निकर्षाने. पहिला संयोग सन्निकर्ष. मग त्याचा रूपाचं ज्ञान झालं संयुक्त समवाय सन्निकर्षाने, दुसरा. मग तिसरं जे आहे समवेत टाकून त्याच्यामध्ये त्याचं रूपत्वाचं ज्ञान. रूप छान आहे, पण ते इतकं छान आहे की ते डोळ्यात भरलं. त्याचं रूप जे आहे ते डोळ्यात भरलं आणि त्याच्यावरून डोळा हटत नाही, नजर हटत नाही. ते त्याचं रूपत्व आहे की संयुक्त समवेत आणि समवाय सन्निकर्ष. तो संयुक्त आणि समवाय मध्ये समवेत टाकायचा आहे. संयुक्त समवेत समवाय सन्निकर्ष. चक्षुरेंद्रिय, घट, रूप आणि रूपत्व याद्वारे ते त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. देन समवाय सन्निकर्ष. हा येस, समवाय सन्निकर्ष. जसं मगाशी सांगितलं मी, आकाशाचा शब्द हा गुण आहे, त्यामुळे आकाशात समवाय संबंधाने तो त्या ठिकाणी शब्द हा गुण असतो. त्याच्यातनं वेगळा करता येणार नाही तुम्हाला. तो जो आहे तो त्या ठिकाणी वेगळा करता येणार नाही. तो गुण जो आहे तो म्हणजे आकाशातून तुम्ही शब्द वेगळा करू शकत नाही. जसं श्रोत्रेंद्रिय आकाश महाभूत प्रधान आहे, त्यामुळे शब्दाचं ते ग्रहण करणारच आहे आणि शब्दाचं प्रत्यक्ष ज्ञान त्या ठिकाणी ते होतं त्या श्रोत्रेंद्रियाला. तो जो आहे तो समवाय सन्निकर्ष. त्याच्यामुळे होणार ज्ञान जे आहे ते समवाय सन्निकर्षाने होणारं ज्ञान म्हटलं जातं. जसं आकाशामध्ये समवाय संबंधाने शब्द आहे, तर आकाश महाभूत प्रधान श्रोत्रेंद्रिय जे आहे त्याला समवाय संबंधानेच शब्दाचं ज्ञान होतं. कारण आकाशामध्ये समवाय संबंधाने शब्द हा गुण असतो, त्यामुळेच श्रोत्रेंद्रियाला शब्दाचं ज्ञान होतं. कारण श्रोत्रेंद्रियामध्ये आकाश महाभूत प्रधान ते इंद्रिय आहे. तर तो जो सन्निकर्ष आहे तो समवाय सन्निकर्ष आहे, त्याला तुम्ही वेगळं करता येऊ शकत नाही. येस, तो जो आहे तो समवाय सन्निकर्ष. त्याच्यानंतर याच्यामध्ये समवेत ऍड करायचं हे पुढे, समवेत समवाय सन्निकर्ष. मग ते बघा, समवेत समवाय सन्निकर्ष शब्द या गुणाचं आकाश या महाभूतामुळे समवाय सन्निकर्षाने ज्ञान होतं. त्याच वेळी त्यामध्ये असलेल्या शब्दत्वाचे देखील ज्ञान होतं. शब्दत्व, किती शब्द अगदी कानाला मधुर आहेत,
किंवा कर्कश आहे, तेच रूप शब्दत्व झालं, ते शब्दत्व झालं त्याचं. आणि त्यासाठी कारणीभूत असलेला सन्निकर्ष जो आहे तो म्हणजेच समवेत समवाय सन्निकर्ष. त्याला समवेत समवाय सन्निकर्ष म्हटलं जातं. श्रोत्रेंद्रिय मध्ये शब्दाचं ज्ञान होणं हे समवाय सन्निकर्ष आहे. तर त्याच्यामध्ये असलेलं शब्दत्व तो देखील समवाय संबंधाने आहे. त्या शब्दत्वाचं ज्ञान होणं ते समवेत समवाय सन्निकर्ष. म्हणजे अगदी सुमधुर शब्द आहेत तर ते त्याचं शब्दत्व झालं. छान वाटतंय कानाला ऐकायला. एखादं म्युझिक ते जे आहे ते समवेत समवाय सन्निकर्षाने. तर विशेषण विशेष्य भाव सन्निकर्ष बघा, ह्याच्यामध्ये अभावाचं प्रत्यक्ष ज्ञान जे आहे ते त्याद्वारे होतं. विशेषण विशेष्य भाव सन्निकर्षाने. एखाद्या वर्गामध्ये विद्यार्थ्यांचा अभाव आहे, विद्यार्थी अभाव या विशेषणाने युक्त आहे, विद्यार्थी अभाव या विशेषणाने युक्त आहे, ते ज्ञान होतं. बघा या ठिकाणी खाली एक क्लासरूम दाखवलेला आहे आणि त्याच्यामध्ये विद्यार्थीच नाही. तर हे ज्ञान जे होतं ते विशेषण विशेष्य भाव सन्निकर्षाने. तर तो जो सन्निकर्ष म्हटला जातो तो विशेषण विशेष्य भाव. विद्यार्थी हे विशेष्य आहे आणि अभाव हे त्याचं विशेषण आहे. अभाव हे विशेषण आहे, तर त्याचं ज्ञान जे आहे त्यामध्ये होतं, म्हणून हे विशेषण विशेष्य भाव सन्निकर्ष म्हटलं जातं. ओके, धन्यवाद.